मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तुमच्यातली एखादी बहीण उभी राहा. घे त्याले हात दे रे. दे त्याले हात. बस खाली. इकडे कसा आला रे बायाच्या इकडे. तुले माणसाईत बसायची काय लाज वाटून राहिली. बायावर मोठं प्रेम. म्हणून म्हाताऱ्या बायाला सांगतो जगायची पद्धत. तुम्हाला जर जेवायचं असलं तर जिच्या अंगात कमी कपडे आहे तिच्याजवळ जाऊन बसत जाय. आजी ओ शांताबाई, तू म्हणशील आम्ही म्हाताऱ्याची लाईन बसतो कोणी वाळायला येणार नाही. सर्वे पोट्टे पोरीच्याच लाईनवर मरतील. बाई पोळी घ्या. नाही घ्या ना. आणि त्या म्हाताऱ्या ओरडतात इकडे ये रे बुंदी वाल्या. तर हळूहळू नाही वाळत. पोळी 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 पोळी. जसं त्याच्या मायनं त्याला एक्सप्रेस मध्ये पैदा केलं गीतांजली. जरा जागे वा. म्हणून ज्या बाईनं, ज्या ताईनं, ज्या दीदीनं रक्तदान केलं तिनं उभं राहा. कधीतरी केलं असेल. अरे क्या बात है. पद्मादेवीच उभ्या राहिल्या. वंदन करतो. धन्यवाद दीदी. ग्रामगीता घेऊन जा तुम्ही. अजून कोणती ताई अजून असेल कोणती. रक्तदान नाही. नाही एकही नाही. म्हणून ते बाई नगर सेविका आहे. वोटिंग अशा बाईले केलं तुम्ही तिनं रक्तदान केलं. टाळ्या वाजवा. दीदी सही में धन्यवाद देता हूँ. ओ देव 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 पूरे जन्म भर करते रहे. खून नहीं दिया किसको तो क्या फायदा. हमारा खून भी किसके काम में आने को होना. करके दीदी हम आपके सामने झुकते कि मेरी बहन ने बहुत बड़ी क्रांति करा. अभिनंदन दीदी. नगर सेविका म्हणून काही काही बहिणीच्या अंगात रक्त आहे त्या रक्ताचा वापर करा. भांडणं करायसाठी नाही. नवऱ्याचं रक्त आटवायसाठी नाही. आणि पहिली गोष्ट तर तुमच्या अंगात ब्लडच नाही ना. समजले. म्हणून ते ब्लड वाढवण्यासाठी हे महाराज लोकाईले दूध कमी खाऊ घाला पाजा आणि तुम्ही दूध प्या. पा बरं खापरखुंड्यासारख्या दिसून राहिल्या. इल्लू 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 माया कुल्लू मुल्लू कुल्लू मुल्लू इल्लू इल्लू बाप हुल्लू पुल्लू. कुल्लू कुल्लू इल्लू इल्लू. आणि दोघांच्या पोटी वान्नेराच पिल्लू. पिल्लू पिल्लू पिल्लू. म्हणून माझ्या बहिणींनो खुर्मा बदामात तुम्ही खा पण या महाराज लोकाईले कमी खाऊ घाला. नाहीतरी हे रानबोके मग माजल्यासारखे करते. भारत माता की जय. या खंजिरीचे वेगवेगळे आवाज काढतो. तमाशातली ढोलक ऐकवू का. या चला चालू होत आहे. सुरू होत आहे. विसरू नका. उद्या रतन गवळे ऑर्केस्ट्रा. परवा मराठी पाऊल पडते पुढे. चाल. बाई 100 रुपये घे. एक लावणी म्हण. घरची बायको उपाशी मारीन बाहेर चिले मॅक्सी शिवण. लावणी म्हण. या रावजी बसा भाऊजी. या रावजी तुम्ही आता ते मन जाऊ द्या.
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले ते 12, मला जाऊ द्या ना घरी. घरच्या लेकराले पार्लेचं बिस्किट नाही देत आणि दुसऱ्या बाईले नोटा देते. तरी ते बाई नोट घेताना म्हणते लाज धारा पाहुणे जरा, पण याईले लाजाच नाहीत ना. हे तुमची गोष्ट नाही, तिकडची गोष्ट आहे. तुमचं तर औरंगाबाद आहे भाऊ, संभाजीनगर आहे. धन्यवाद देतो, केवढा मोठा महागणपतीचा कार्यक्रम ठेवला भाऊ. मी आयोजकांना खरंच धन्यवाद देईन. आणि मला संधी दिली. मी महाराज खेळ्यातला आहो ना, आपण काय स्टँडर्डचे महाराज आहो काय, प्युअर स्टँडवरचे आहो. तुम्ही मला तयार केलं. 30 वर्षापासून औरंगाबाद शहरात येतो बाबू. तुम्ही लोकांनी प्रेम केलं. मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन सर्व जातीचे, ओपन पासून तर यशी पर्यंत टोटल 18 पगड जातीच्या मंडळीनं प्रेम केलं. माझं भाग्य आहे. किती तासापासून येऊन बसले. अजूनही माझ्या माय माऊल्या लहान लहान मुलं बाळं घेऊन बसलेल्याच आहेत. धन्य आहे रे बाबा तुमची. ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभं राहावर 1 मिनिटासाठी. असेल. हा, तुमचे पती वारले का? दोघी आहेत. तुम्ही उभ्या राहा दोघी जणी. अरे बापरे, तिघी बहिणीचे पती दारूच्या पायी गेले. येतं का तिघी जणी? या ना. या 1 मिनिट. काही नाही, साडी घेऊन जा फक्त. भावाची भेट आहे. या. रक्षाबंधनले काही मी आलो नव्हतो ना, म्हणून आता आलो. की चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. अरे भरजरी फाडून शेला, शेला भरजरी फाडून शेला, चिंदी बांधते द्रौपदी. हरीच्या बोटाला चिंदी बांधते. मी जाणून तुमच्या हिम्मतले हात द्या. तुम्ही तिन्ही बहिणीले धन्यवाद देतो. काय ते हिम्मत केली तुम्ही. ज्या माय माऊल्याचा पती दारूत गेला म्हणून तुमच्यात कोणी पिणारे असतील तर लाजा वाटू द्या. तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे. दारू पिऊन अशा कितीक माय माऊल्याचं जीवन उद्ध्वस्त करता रे तुम्ही. म्हणून दारू द्या. दे रे. साड्या साधारण आहेत, महाग नाही. दुसऱ्याला देऊन टाक जा तुम्ही. पण तुम्ही हिम्मत केली बाई, तुम्ही आल्या. हा धन्यवाद. हा माझ्याकडून नाही. शावनी तुम्ही नेहमी चालूच तुम्ही ठेवा. बंद नका करू. जाधव मंडप डेकोरेशन बंद करू नका ना राजा. चालूच ठेवा. उभे राहिले मला मोसम तुटते ना. हा घ्या ते. आभारी आहो. पुस्तक देतो थांबा. गाडगे बाबाचं जीवनात गाडगे बाबाचं कीर्तन ऐकाव. आणि तुम्ही आज घेऊन जा 100 रुपये 4 पुस्तक दिल्या. शेवटचं कीर्तन आहे गाडगे बाबाचं. पोलीस स्टेशन मुंबईला झालेलं. माबाई काही बोलता का दारूबद्दल? बोला ना तुम्ही. बोला. तिघीपैकी एकीनं थोडं की दारू पिऊन आमच्या अनेक बहिणीचा संसार उद्ध्वस्त करू नका. लाजा वाटतीन तर वाटतीन. तुम्ही बोलता ताई. बोला ताई तुम्ही. या बोला. एखादा मुलगा तर सुधरून जाईल, त्याची जिंदगी बदलून जाईल. मला आत्मविश्वास आहे या तरुण पोरायचा. दारू पिऊ नका. दारू पिल्यानं बरबाद होतं. जसं तुमचं जीवन बर्बाद झालं. तुम्हाला किती मुलं बाळ? आणि ताई तुम्हाला 1 मुलगी 1 मुलगा. तुम्हाला 3. तुम्ही ताई त्या ताईचं वय पा बाबू. परिस्थिती बिकट किती आहे. म्हणून तेवढी दारू देऊन टाका. नाही तर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वाटा विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा. हा शावनी गणेश महासंघाकडून तुमचा सत्कार. अरे सुख करता दुःख हरता. रात्री 100 ग्रॅम मारता. गणपती बाप्पा तुम्हाला सुख देणार नाही. पहिले बदला. आशीर्वाद म्हणजे आशीर्वचन. आशीर्वादाचा अर्थ काय आहे? आशीर्वाद म्हणजे आशीर्वचन. ऐकून घ्यावे, जाणून पूर्ण त्याशी फळवावे कार्य करून. थोरांनी म्हणावे शतंजीव. मी तुम्हाला आशीर्वाद दिला
सुखी राहा. शतंजीव थोरांनी म्हणावे शतंजीव, आणि आम्ही व्यसने ठेवावी मृत्यू ठेव. अभ्यास न करिता बुद्धिमान भव, तो आशीर्वाद कशा फळे. तुम्हाला म्हटलं बुद्ध आयुष्यमान आणि तुमचं पियानो सुरूच. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए. पहिला पॅक मारला चपटी चपटी की पोपटा सारखा बोलते, आणि दुसरा मारला वाघासारखा डकरते आणि तिसरा मारला की डुकरासारखा लोयते. कुत्र्या पारी गट्टीदार वाल्याची दीदी. म्हणून बदला. अरे मेल्यावर चांबळा ऐकू येते राजा बाबर. हे बकऱ्याचं चांबळ. आता हलगी ऐकू हलगी. आवाज द्या. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे की गुरु लहुजी वस्तादांचा विजय असो. कालचा माझा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात उमरीला झाला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेजीच्या जयंतीनिमित्त. कारण तुम्हाला काय वाटते बाबू, या खालच्या लोकांचं सहकार्य भेटलं. शिवाजी राजा वाचला असता काय सांगा बरं. पण होता जीवा म्हणून वाचला. बोला ना. होता जीवा म्हणून. जीवाची जात कोणती होती? शिवाले वाचवणारा. हा हा बोल रे बेटा. बस खाली राय रे उभा. दादा न्हावी लहान मुलाचा आवाज आहे. हा ये नाही इकडे मग. ये लोक एक जण नाही येऊ दे चौघाईले. आपण तू डबल आला काय, तू राहू दे. गव्हर्नमेंटच्या योजना राजकारणात चालते आहे. पुरा औरंगाबाद खाता का बे तुम्ही एकाच जातीचे लोक. बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव. चिव 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 चिव. तुला सत्य शोधक देतो बेटा. आणि तुम्हाला विनंती, 150 रुपयाचं सत्य शोधक आहे. विचाराचा ठेवा आहे साप्ताहिक. आणि हे काय मराठा मार्ग वाचा. घे बेटा एक सत्य शोधक, एक मराठा मार्ग, एक माझं गाण्याचं पुस्तक. तो चौथा गेला तू ये रे बाबा. त्याले सत्य शोधक दे. सत्य नको पाया नको लागू. तुला मालूम आहे मठात न्यावं लागल मग. बाबू त्याला देऊन टाक रे पुस्तक. तो हुशार आहे. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. नाही तर माय तिफन, बाप डवरान, पोट्ट वखर. आणि तुमच्या शेतकऱ्याच्या तरुणाईच्या पाया पडतो. मायबापाच्या घामाची काही इज्जत करतो बाबा. शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. आतापर्यंत एकही मुसलमान शेतकऱ्यानं आत्महत्या नाही केली. काऊन नाही मरत? आपलेच काऊन मरते? कारण कापूस आपण पिकवतो, मुसलमान गाद्या शिवते. गाद्या शियायला कोण्या पॉलिटेक्निक मध्ये जावं लागते सांगा? इंजिनियर व्हायले जसे जाता, गाद्या शिवायले, मेकॅनिक व्हायले. म्हणून मुसलमानाले गुरु करा. बरोबर जुगाड जमवते ते. बजाज एमटी घेतील आणि आपण फायनान्सवर गाडी घेतो. तो बजाज एमटी घेते 2000ची आणि त्याच्यावर 10-12 पोते टाकते. 1000 कमावते. म्हणून तरुणांनी कोणीही धंद्याची लाज वाटू देऊ नका. उद्यापासून हे जे 12वी नापास पोट्टे आहेत रिकामे, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. म्हणा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मरे देत लोक तू पुढे नाही जाऊ शकत. उद्यापासून 4 चाकी घेऊन रोडवर ये.
नाही तर एखादी कंपनी जॉईन कर, नाही तर बायको नाही भेटणार, लिहून देतो. रिकामचोट पोट्ट्याले बायका भेटणार नाही, रोडवरच पाहावं लागेल. हिच्याशी जुळते काय जुगाड ऑनलाईन काम. कुठं ना कुठं आवक येऊ द्या बाबा रे, नाही तर मग तरुण पोरं आत्महत्या करतात ब्ल्यू व्हेल पाहून. बायको पाहिजे तर जोरदार, आणि कशी जोरदार भेटीन तुही लायकी तर पाहिजे. पोरीले नवरा पाहिजे नोकरीवाला, कसा भेटीन? तू किती शिकली? मॅट्रिक नापास. 9व्या वर्गापासूनच दुसऱ्याच्या मोटरसायकलवर जायची आदत आहे. तुम्हाला नाही म्हणत मी, गोठ होय. आपण तर शिवाजी महाराजाच्या रक्ताचे लोक आहोत, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे आहोत, आपण राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबाच्या विचाराचे आहोत. मर्याचं काय काम? त्याला पोरी प्रेम करते आणि मरते. काऊन? तर वो मेरे साथ प्यार करती थी, वो मेरे साथ शादी नहीं करती, मैं जान देता. जाऊ दे ना बे, नाही म्हणते तर दुसरी पाहिणं बावा जायनं. मरत कायले? हाच कायले का? ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. दारू तर तेच आहे, बॉटल चेंज होऊन राहिली फक्त. मला राग येतो आणि मग माझी म्हणून बदल पाळा भावांनो. वाईट व्यसनाच्या दूर राहा. कोणतेही काम करायची लाज वाटू देऊ नका. डोक्याच्या मालिश पासून ते जोड्याच्या पॉलिश पर्यंत. ज्याचं घर नव्हतं धड राहिले, जाधव परिवार बबनरावले भेटा. आता हा मंडपाची किंमत एवढी आहे, अंदाजे किती GSTचा फटका बसला असेल ना. माय भावाच्या पोराचा बिझनेस आहे पिछायत केंद्र. वर्षभर सदा बहार, लग्न नसलं तर मरण तर आहेच. आणि बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, इल्लू इल्लू अन्य राजा पिल्लू. कुकून ना कुकून आवक चालूच. जाधव साहेब, तुमच्या कष्टाले सलाम आहे. तुमच्या जे मेहनत करणारे आहेत सर्वांना वंदन करतो बाबू. मला आवडते कष्ट करणं. माई हालत अशी काहून आहे? माल्या मायचं लुगडं धुवून आलो मी लुगडं धुतो, तो व्यायाम करतो. माय पत्नीले मी मदत करो कोणत्याही तिच्या कामामध्ये. कपडे धुयापासून सहकार्य. घरी असलो की पहिली गोष्ट मी घरीच राहू नये ना, 2-2, 3-3 दिवस बाहेर. मग तिचं प्रेम कमी होऊ नये म्हणून मी तिला काम करू लागो. असं पत्नीले प्रेमानं एखाद्या दिवशी तरी तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवा रे. वस वस करतात बायकोले. आणि शेजारणीले, वहिनी तुम्ही आल्याच नाही, आपण दौलत बच्चा किल्ल्यावर गेलो असतो ना. त्या बायकोले ने ना, तुम्हाला तर कीर्तनात बायकोले आणायला राग येते. बरं, ज्यानं बाहेर गाऊन इथून 5 किलोमीटर वरून बायकोले सोबत आणलं मोटरसायकलवर, त्यानं उभं राहा. क्या बात है. कुठून आलात तुम्ही? भावशिंगपुरा. आपला कार्यक्रम झाला ना भावशिंगपुऱ्यात. काय आडनाव? लोखंडे. सोनार की एकच लोहार की काय? गजब लोखंडे नाव आहे हो, जबरदस्त. ताईचं काय नाव? सविता ताई. उभ्या राहा. काय भाग्यवान आहो तुम्ही ताई. धन्यवाद. आणि मुलगी आहे काय? क्या बात है. याले म्हणते बाबू ओलावा. जिवाळा. हा वय तो पत्नीले घेऊन कीर्तनात आलात, आणि तेही समाज प्रबोधन कीर्तन. मी आभारी आहो. धन्यवाद आहो तुम्हा दोघही. माझ्या बहिणीला आणि जावई बापूंना, भावाला, ताईला, दोघांना धन्यवाद देतो. आणि असं प्रेम आहे म्हणून ज्याच्या बायका नसतील घरी, आताच
घरी जाता बरोबर फोन करा. पुस्तक देतो सत्यानाश. सत्यानाश म्हणजे सत्यानाश नाही, सत्याचा नाश कधी होतच नाही रे. हा, अभिनंदन ताई, आभारी आहो. एक मुलगी आहे काय? मुलगी आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. त्याला नो प्रॉब्लेम. भारत माता की जय. म्हणून ज्याची पत्नी घरी नसन त्यानं इथून उठा, पडद्याच्या मागं जा आणि तिला फोन कर. प्रेमानं बोला जरा, वसवस नका करत जाऊ. कारण ज्याचं आकर्षण होते त्याचं घर्षण व्हायला नको, संघर्ष निर्माण होते. जसं 1 महिना जर बायको भांडण करून गेली तर किती प्रेम वाढते. मी अनुभवी आहो ना, मी काय संन्यासी आहो. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.